हाय फ्रेंड्स, तर आज आपण कालवांचं सुकं बनवणार आहोत। तर ही कालवांची मी कपचे साफ करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य हा कांदा आहे, ही कोथिंबीर। तर आता आपण ह्याला फ्राय करूया। तर आता आपण गॅस पेटवूया आणि गॅसवर टोप ठेवूया। तर आता मी याच्यामध्ये तेल टाकते। लसूण, तर आता लसूण तडतडायला लागले। आता त्याच्यात कांदा टाकूया। गॅस थोडी स्लो करूया। कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे चांगला फ्लेवर येतो। सो आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते। 1 चम्मच आणि थोडंसं लाल तिखट, हळद, धना पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच। तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता ही आपली कालवं टाकूया। सो याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवूया। सो चवीनुसार मीठ टाकलं तर आपण हे पण हलवून घेऊया आणि ह्याला झाकण मारून ठेवूया। स्लो गॅसवर मी आता हे झाकण मारून ठेवते। आता आपण चेक करूया। अजून थोडा वेळ शिजूया म्हणजे आपली कालवं रेडी होईल। सो आता आपण याच्यामध्ये कोकम टाकूया। सो आपली कालवं रेडी। पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलाय। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, धन्यवाद माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल।